लेकराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वाजवणी भार घातली. आमची पोरं होतात नारायण बाबा पोरग 4 दिवसात तयार झाले. तुम्हाला आता काळजीच नाही बघा. विद्वान पोरग लय विद्वान पोरग. बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वाजवणी भार घातली. म्हणून महाराज आज नानांच्या जीवनाबद्दल जर बोलायचं ठरलं तर मी नेहमी सांगत असतो, अरे या पोरांना आणि पोरींना सांभाळताना त्या काळात महाराज एक 50-60 वर्षापूर्वीच्या काळ आठवावं. आता ही परिस्थिती सगळी बदलली. सगळ्या सोयी सुखसुविधा सगळी वाहनं जिथल्या तिथं सगळं जागेवर मिळालं. असल्या डोंगरात महाराज कसा प्रपंच उभा केला असतो. मी नेहमी सांगत असतो, खचून गेलेल्या माणसाला दुःखी झालेल्या माणसाला या दुःखी संसारातून पुन्हा उभारी कशी घ्यायची असेल हा जर प्रश्न पडला तर तसल्या माणसाने अशा जुन्या माणसांचं जीवन चरित्र कधीतरी अनुभवावं. नजरे पुढे आणावं. खूप अतिशय कष्टातनं अतिशय चिकाटीनं अतिशय जिद्दीनं ज्याने हा प्रपंच महाराज उभा केला. आज ही जुनी माणसं म्हणजे खऱ्या अर्थानं मी नेहमी सांगत असतो, कसं का असं ना पण जुना माणूस दारात का होईना पण पडून का होईना पण असावं. तुम्ही म्हणाल कसं काय जुना माणूस काय कामाचं, तर त्याचं उत्तर आहे का म्हातारा माणूस दारात का होईना पण पडून का होईना पण वाट्यावर का होईना पण बसून असलं तरी फायदाच आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, तर त्याचं उत्तर आहे का एखादं दारातलं झाड फळ देणारं नसलं तरी चालेल, फुलं देणारं नसलं तरी चालेल, पण ते दारात असावं. तसं म्हातारा माणूस काम करणारं नसलं तरी चालेल, पण निदान दारात पडून का होईना असावं. तुम्ही म्हणाल दारातलं पडून राहिलेलं म्हातारा माणूस आणि दारातलं फळ आणि फूल न देणारं झाड काय कामाचं आहे, तर त्याचं उत्तर आहे का अंगणातलं झाड कदाचित तुम्हाला फळ देत नसेल, अंगणातलं झाड कदाचित तुम्हाला फूल देत नसेल, पण अंगणातलं झाड मात्र ऐन उन्हाळ्यात तुम्हाला सावली दिल्याशिवाय राहत. आता तुम्ही झाडाच्या सावलीला बसलात तेव्हा तुम्हाला त्याची किंमत आहे. अंगणातलं झाड फळ फुल देणार नाही पण सावली द्यायला मात्र मागं पुढून बघत नाही. एखादा तोडायला आला तरी सुद्धा त्याला सावली. असं कधी म्हणते का तो कोराडी घेऊन आला आणि झाड म्हणते हे सावली देऊ रूप माझ्या. ज्ञानोबराची ओळी आहे. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी जोड सांगितलं, खंडावया घाव घाली काय खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा. तोडायला घाव घालायला आलेल्याला बी खंडावया घाव घाली, नाहीतर लावणी जयाने केली म्हणजे झाड लावणाऱ्याला बी ती सावलीच देतं आणि तोडायला आलेल्याला बी सावलीच देतं. तसं म्हातारा माणूस ज्या पोरानं सांभाळले त्याच्यावर बी प्रेमच करतं आणि ज्यानं आयुष्यभर हेडीकिडी केली त्याच्यावर तर जास्तीच प्रेम करतं. लक्षात घ्या. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ज्या पोराचं चांगलं चाललंय ना त्याच्यावर बापाचा अजिबात जीव नसतो असं नाही तर कमी असतं. ज्या पोराचं चांगलं चाललंय त्याच्यावर तर बापाचा जीवच असतो, पण जे पोरगटप घ्यायला आले त्याच्यावर विशेष जीव असतो. मला सांगायचं एवढं. मला प्रश्न आहे तुम्हाला, एखाद्या बापाला जर समजा 3 मुलं असतील, एक डॉक्टर आहे, दुसरा वकील आहे आणि तिसरा शेतकरी आहे. बाप त्या डॉक्टरवर जास्त प्रेम करील, वकिलावर जास्त प्रेम करील का शेतकऱ्यावर प्रेम करील हो का? म्हातारं वय झालं तर रातच्या 12ला लाईट यायची असली तर काठी चेकट त्या शेतकरी पोराला मदत करायला जातं. म्हणलं नाना अहो एक पोरगा डॉक्टर आहे, दुसरं वकील आहे आणि शेतकरी आहे, त्यालाच का मदत करायला गेला? म्हणला महाराज तुम्हाला नाही कळायचं, बाप झाल्यावर कळतं. म्हणलं का पण सांगा की. म्हणला डॉक्टर आहे त्याला काय कमी आहे. एक पेशंट आलं की म्हणला दाबाडे करतोय 400-500 हाणतोय, 1-2 गोळ्यांनी 1 चुली हाणती 100-200 घेते, त्याचं पुढं चाललंय. वकील त्याच्यावर जीव नाही का? हा म्हणला त्याला दाबाडे दुसरा कोणी नाही. अरे याचं खोटं खोट्याचं खरं करणारा त्याला काय झालं म्हणला झाडा लिवे त्याचं बी चांगलं आहे. पण म्हणला माझा शेतकरी पोरगा आहे ना त्या रातच्या 12ला लाईट घेतली,
दिवसभर काबाड कष्ट करून 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 बिचारा दमून जात. ह्या वयात थोडाफार जर हातभार लावला तर निदान त्याचं त्यांचे इतकं नाही पण त्यांच्या मागोमाग त्याचं बरोबर. हे वय झालेला म्हातारा बाप त्या पोराच्या दारातली शिळी तरी सोडत, गाई तरी सोडत, म्हैस तरी सोडत, बांधाला चारून आणि त्याला वाटतं हे ज्याच्या घरी राहतोय त्याला काहीतरी आपला मरेपर्यंत हातभार असावा लागतो. म्हणून असा हा बाप आज नानांचं जीवन अतिशय कठीण प्रसंगात नानाने जीवन काढलं. आणि खरं सांगू का, मिरडे गावामध्ये खऱ्या अर्थानं पहिलं भजन जर कोणाचं तर शिवताते असतं, नाना असतं, पुन्हा बाबा नाना, अशी जुनी वामन भाऊ गावडे ही जी जुनी माणसं होती ना त्यांचं भजन मला हे असले बारकं पोर बसले ना एवढं असताना मला मी त्यांचं भजन बघितलं. कारण आमच्याकडे शिवरात्रीची पंगत असायची बारस, अजून 4-2 बारशी चालत. आमच्याकडे शिवरात्रीचं संध्याकाळी एकादशीचं भजन असायचं. ही म्हातारी माणसं कुणी खांद्यावर तबला घेते, कुणी खांद्यावर पिठी घेते, कुणी टाळाचं वजन वागवतं. त्या काळात सायकली सुद्धा नाही हो ह्या गाड्यांना, चालतच इथनं मोगराळ्याला भजन चालत करायला जाणारी डोंगरातनं जाणारी ही माणसं आहेत. आणि ह्यांनी डोंगरातनं जाऊन भजनं केली म्हणून फुलाला कीर्तन. मी काय सांगितलं, आयुष्याचा परमार्थ कधीतरी कामाला येतो. मला चांगल्यापैकी आठवतंय रात्रभर भजन करायचे, रात्रभर एकादशीचं. आताच्या वाणी हा ब्रेड भजनी येते वेळी घराचा मालक कटळत होता पण भजनी कटळत नव्हतं. पण त्या काळात रातभर भरून मिळत काय होतं, काहीच नाही. एका नारळावर 17 गडी. मी सुद्धा त्यातला जाईल. हो, आमच्या काळात मी जेव्हा भजन शिकलो की नाही 1995 साली आमच्या शेजारी मारुती बुवाचं घर होतं. मी सांगतो आता सगळ्यांना माहिती आहे. आमच्या शेजारी मारुती बुवाचं आपलं काढाचं घर. मग आम्ही 7-8 जण भजन करून आलो की 11 रुपये द्यायची एक नारळ. आता 15 गाड्यात 11 रुपये एक नारळ किती वाटून येत. मग ही 11 रुपये, 5 रुपये, 10 रुपये एक जणाकडेच ठेवायचं. म्हणजे पेटी तबला नीट करायला पाहिजे. पण नारळ गडी म्हणा नारळ पडल्याशिवाय मारुती बुवाच्या दारात एक मोठी चिप होती ना आतमध्ये. गावा मी तिकडे आला तर आवर्जून ती चिप का आतापर्यंत हजारानं नारळच्या दगडावर फोडलं ती चिप अजून आहे. रातच्या 1ला आमचा तिथं फुटाणा. तिथनं याचं मग एक जणांना शेंडी काढायची. तवर आपण मैताला राखण बसल्यावर उग जॉब करत आलेली पण तुकडा कसा बुडवायचा उग राखण बसायचं. मग त्यानं दमा नारळ सोलायचं. त्याला वाटायचं ह्यातली 4 दोन उठून गेली ते आपल्याला वाची असेल. पण बाकीच्या कडनं बसलेलं बिगडी म्हणायचं मातीच्या रात गेली तरी चालत पण तुकडा नाही सोडायचा. आणि मग 1-2 तास आबादल्यावर नारळ फोडला आणि आपलं नशीब जर चांगलं असलं तर खोबरं आणि नशीब जर पाजलं असलं तर रात काढून सुद्धा नासकाच निघायचं. तोंडात दिल्यावर रात्री 3ला जाऊन झोपायचं. एवढंसा तुकडायचं एवढं. त्या काळातील भजनी माणसं मला चांगलं आठवते. नारायण बुवा रात्रभर तुम्ही सगळ्यांनी भजनं केली आणि पहाटे ज्या वेळेला आरतीची वेळ व्हायची त्यावेळेला आमच्या दारातली बापूंनी काढली ती मोठी विहीर आहे की नाही, त्या मोठ्या हिरी जाऊन ही गडी वर न उड्या टाकायचं तेव्हा पाणी बी तितकं. मी त्याचा साक्षीदार आहे. असं भजन आता होणारच नाही आयुष्यात कधी. आणि म्हणून आज नानांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. बघता बघता त्यांच्या पाठीमागं त्यांच्या पोरांची त्यांच्या पोरींचं इतकं चांगलं आहे महाराज, इतकं चांगलं आहे. एकाने मनात आणलं तर काहीही करू शकतो एवढं वैभव उभं राहिले. ही आई वडिलाची पुण्य आहे लक्षात. म्हणून मी नेहमी सांगत असतो जगाच्या पाठीवर तुम्हाला सगळं मिळेल पण आई बापाचा आशीर्वाद मिळायसाठी पुण्य कमावं लागतं. म्हणून आज पुन्हा एकदा नानांच्या स्मृतींना उजाळा देऊन नानांच्या काही 4-2 आठवणी जाग्या करून. कारण मी नेहमी ज्या वेळेला अगदी मोटर चालू करायला पट्टीच्या खाली आलो तरी मला नानांची गाठ घेतल्याशिवाय कधी राहवलं नाही. मी अनेकदा अगदी नाना त्यांना ऐकायला कमी यायला लागलं तेव्हा सुद्धा मी पोरांच्या कायम संपर्कात असतो ना अजून सुद्धा आहे. मी पोरांना विचारायचो नानांची तब्येत कसं काय, नानांची तब्येत कसं काय. जेव्हा सांगितलं नानांची तब्येत आता जास्त खालावलेली तरी सुद्धा म्हातारं 3 टाइम हरिपाठ करत होते. दाखवत होती महाराज शेवटच्या क्षणापर्यंत हाची नेम आता न फिरे माघारी. महाराज त्या माणसानं आयुष्यभर परमार्थ कधी सोडला नाही. असा महात्मा या सगळ्या घरदाराला सोडून
त्यांच्या मुलांना मुलींना सोडून आज अनंताच्या प्रवासाला गेला. राज तुका म्हणे नाही येणे जाणे आता मात्र पुन्हा या कुटुंबामध्ये नानाच्या रूपानं तसं करारी व्यक्तिमत्व, तसं धाडसी व्यक्तिमत्व आता मात्र पुन्हा या कुटुंबामध्ये पुन्हा कधीच येणार नाही. म्हणून नानांच्या चरणी हे भावपुष्प पूर्ण पुष्पांजली अर्पण करतो आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे तुझा मोठ्या प्रेमानं भजन ज्ञानेश्वर बरोबर 12:15 झालेली आहे. बरोबर आहे ना? 12:15 वाजलेले 15 मिनिटाची वेळ शिल्लक आहे. तोपर्यंत फुलं वाटप घ्या. भैरवीचे चालू आहे.